आम्ही जी मागणी करतोय ती या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी करतोय, ज्या शेतकऱ्यांना त्यांची जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी गहाण टाकावी लागते, कधी कधी पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा गहाण टाकावं लागतं, कारण काहीतरी गहाण टाकल्याशिवाय त्यांना कर्ज मिळत नाही. त्यांच्या कर्जाची हमी सरकार कधी घेतच नाही. आज तर परिस्थिती अशी आहे की डोळ्या देखत त्यांचं पीक जमिनी सकट उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले आहेत. रोज बातम्या येत आहेत की शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि मग प्रश्न असा पडतो की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल, म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार, म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार. तर ह्या साध्या शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघतंय का, की सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू? ही अत्यंत संतापजनक बाब आहे. आणि त्याच्यात भरीस भर म्हणून या कारखानदारांना थक हमी मिळते, पण आता सरकारचा पूरभार, ज्याला पूरभार हा शब्द व्यवस्थित वापरलेला आहे, बाधितांना मदत करण्यास ऊसासाठी प्रति टन 15 रुपये कपात. आणि त्याच्यामध्ये ज्या पहिल्या 4 ओळी मी वाचतो की राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून, कारखानदारांकडून नाही, प्रति टन 5 रुपये, तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये याप्रमाणे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे, पण अशी ही कपात बैठकीत साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. अशावेळी कपातीमध्ये 3 पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे, म्हणजे खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय, अशी या सरकारची धारणा झालेली आहे. आता तुम्हाला कल्पना आहे की मी तिथे गेल्यानंतर शेतकऱ्यांशी बोललो. काही शेतकरी असे उद्विग्न झाले होते की आम्हाला आता आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या शेतकऱ्यांना मी विनंती केली की असं कोणी आताताही विचार करू नका. एक त्याचं मी तुम्हाला गेल्याही वेळेला सांगितलं होतं, ज्या मुलाच्या मी घरी गेलो, 31 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याला 15-20 दिवसाचं बाळ होतं. एक मोठी जॉईंट फॅमिली, आता ती त्यातून बाहेर कशी पडणार, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आणि साहजिकच आहे, प्रति हेक्टर 50,000 रुपये हे शेतकऱ्याला तातडीने दिले गेले पाहिजेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.